अध्यक्ष महोदय, सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अतिशय क्रांतिकारी बिल हे या सभागृहामध्ये आज या ठिकाणी आणलेलं आहे। खरं तर अध्यक्ष महोदय, या बिलाची या राज्यामध्ये आवश्यकता 10-15 वर्षापूर्वीच होती। 2014 ला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जर हे बिल आलं असतं तर कदाचित अनेक मुली, अनेक परिवार वाचवता आले असते। अध्यक्ष महोदय, या देशामध्ये जबरदस्तीने धर्मांतर करणं हा काय आजचा विषय नाही। अध्यक्ष महोदय, 11व्या शतकामध्ये ज्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद घौरी जे बाहेरचे आक्रमक आले त्यांनी तरवारीच्या जोरावर करोडो लोकांचे धर्मांतर केले। हा काय आजचा विषय नहीं है। उस पर भी आता हूं मैं अबू आजमी जी। आणि मग अध्यक्ष महोदय की ज्या बिलामध्ये कोणा जातीचा उल्लेख नाही, कोणा धर्माचा उल्लेख नाही, कोणाच्या धर्माला बाधा पोहोचे असा उल्लेख नाही, पण काही सन्माननीय सदस्य त्याला जात म्हणून अंगावर का घेतात याचंच मला आश्चर्य या ठिकाणी वाटतं अध्यक्ष महोदय। आणि त्याला जी दाखले दिले जातात अध्यक्ष महोदय, मी 42 वर्ष सामाजिक जीवनात काम करतो। मी 5-5.5 हजार मुली गेलेल्या वापस आणलेल्या आहेत। मी लव जिहादच्या मुली पण 220च्या वर आणलेल्या आहेत। ज्या सभागृहामध्ये आता जे सदस्य बोले की एकही नाही आहे, मी तुम्हाला FIR सह दाखवतो की किती मुलींचे धर्मांतर झालेले आहेत। 2 उदाहरणं तुम्हाला ऐकवतो अबू आझमी जी। अध्यक्ष महोदय, आमच्या बाजूला देऊळघाट गाव आहे, तिथला जो युवक आहे त्याची सासरवाडी भिवंडी, एक सासरवाडी रोहिणखेड, आणि अशा स्थितीमध्ये स्वतःचं नाव त्यांनी राज सांगून एका चांगल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीला जाळ्यात अडकवलं, तिला घरी बोलवलं। घरी बोलवल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला, त्याचा व्हिडिओ केला, आणि व्हिडिओ केल्यानंतर जोपर्यंत तिची डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत त्या पुढल्या घराच्या बाहेर जाऊ दिले नाही, आणि तिला जे खात नाही ते देखील तिला खायला भाग त्या ठिकाणी पाडलं। 6 महिन्याच्या ज्यावेळेस लेकरू घेऊन ती बाहेर पडली आणि पडल्यानंतर ती ठाण्यामध्ये गेली, आणि त्यानंतर सगळा हा घटनाक्रम सुरू झाला। हा विषय माझ्याकडे आला, ते परिवार माझ्याकडे आलं, आम्ही पोलिसांकडे न्याय मागितला। त्या अध्यक्ष महोदय, त्या मुलीच्या त्या बाईला जे मुलगा झाला होता त्याचं नाव सुद्धा मी रुद्र आपल्या मंदिरामध्ये त्याला धर्मात घेऊन केलं होतं अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, तो जो राज उर्फ जावेद होता यांनी तो मुलगा आणि त्या मुलीला आणण्याकरता मी त्या मुलीला लातूरच्या एका संस्थेमध्ये ठेवलं। हा याने MP ला तिचा भाऊ शिकत असताना त्याला किडनॅप केलं आणि त्या मुलाला इकडे आणलं, जबरदस्तीने नेलं आणि त्या मुलाची सुलता देखील केली अध्यक्ष महोदय। आणि केल्यानंतर परत ती मुलगी इतकी अनसिक्युअर्ड होती, तिला ताकद देण्याचं काम केलं। अशा प्रकारच्या मी नाव सांगू शकतो की इतक्या मुली आम्ही त्या ठिकाणी। आता कोण चाललं ऐका ना, आजमी जी सुनो मेरी बात, बैठो बैठो, रोजा खत्म हो गया, ठीक है। दो बातें सुनो आप जो बोलते ना मियाँ बीवी राजू को क्या करेगा काजी, मियाँ एक मिनट का बसा। संजू भाऊ कन्क्लूड करा। नाही ऐकू द्या सगळं महाराष्ट्र साहेब, या बिलावर महाराष्ट्राचं लक्ष आहे। 10-5 मिनिटं सांगायला बोलू द्या, मी सांगतो तुम्हाला। मी या लव जिहादवर मी 15-25 वर्ष काम केलेलं आहे। हे जे सांगतात ना की मियाँ बीवी राजू क्या करेगा काजी, आमच्याकडे गाव आहे, मी नाव सांगत नाही, हा तेच अध्यक्ष मध्ये त्या माणसाला मुलं किती, 4, मौलाना, आणि 18 वर्षाच्या पोरीसोबत जिहाद करतो, आणि हे म्हणतात की प्रेम प्रकरण आहे। आता ज्याचं मी नाव घेतलं त्याला मुलं पण 2-2 बायका पण, हे कुठलं प्रेम असतं अध्यक्ष महोदय। आणि प्रेम केल्यानंतर धर्मांतर करायचं, मुलं त्याला जन्मात घालायला लावायची आणि नंतर तिला वेश्यावेशाला टाकायचं किंवा पूर्व जन्मात घालून सोडून द्यायचं, हे कोणतं प्रेम अध्यक्ष महोदय। आणि ज्या वेळेला समाजामध्ये अशा मुली एखाद्या वेळेला चुकून जातात, त्या कशा जातात, आधार कार्ड कसे चेंज करतात, आय कार्ड कसे चेंज करतात, हे सगळं आम्हाला माहिती आहे अध्यक्ष महोदय। याला काही सगळाच मुस्लिम समाज समर्थन करतो जो असं नाही आहे, हे एक रॅकेट आहे, हे रॅकेट काम करतं, टीम वर्क काम करतं हे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, एखादी मुलगी ज्यावेळेला असा निर्णय घेते अध्यक्ष महोदय, त्या मुलीचे आई वडील आयुष्यभर कोणाला तोंड दाखवू शकत नाही अध्यक्ष महोदय। खाली मान घालून फिरतात ते कोणा लग्नात जाऊ शकत नाही, कोणा समारंभात जाऊ शकत नाही,
त्यांना कोणी कार्यक्रमात बोलवत नाही, आणि जर त्या घरात एखादी तरुण दुसरी मुलगी असेल तर त्या मुलीसोबत लग्न पण कोणी करत नाही अध्यक्ष महोदय. ही फॅक्ट आहे समाजातली. आणि त्याच्यामुळं आपण काय 50 जन्माचा पाप केला का अशा मानसिकतेमध्ये आई वडील ते फिरतात, म्हणून हा कायदा त्याच्याकरता अध्यक्ष महोदय महत्वाचा आहे. एक सदस्य बोलून गेले की हे 5वी बहुमत सभागृहामध्ये आलं आणि 5वी बलात्कार महाराष्ट्रावर करतात आहे, आणि अभिमान सांगितला त्याने की मी माझ्या मुलीने या जातीसोबत लग्न केलं, मला अभिमान आहे. तू बेशरम नालायकची औलाद असतील, आम्ही नाहीये. आम्ही संस्कारिक लोक आहोत. भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. या देशामध्ये या राज्यामध्ये अनेक जाती अनेक धर्म राहतात. प्रत्येक जाती धर्माचे संस्कार आहे, वेगळ्या वेगळ्या प्रथा आहे. त्या प्रथेप्रमाणे आपण धार्मिक सामाजिक कार्य करत असतो. आता याला काही प्रथा माहीत नाही, काही माहीत नाही, आणि जेव्हा केव्हाही सभागृहामध्ये 100-150 वर्षाचे विषय उकरून काढायचे, जखमांना कुत्रत राहायचं. अरे ज्यांनी जे केलं ते गेले, ज्यांच्यावर झालं ते गेलं. आज भारत चांगला, सगळे लोक समाजात चांगले नाचतात, महाराष्ट्रात नाचतात, कोणाच्या डोक्यात जात नाही पात नाही. पण विनाकारण दरवेळेला जातीवाद पेटवायचं काम हे या आपल्या काय त्याचं नाव जितेंद्र आव्हाड या ठिकाणी केलं जातं अध्यक्ष महोदय. हा का जयतोद्दीन कोणी या ठिकाणी केलं अध्यक्ष महोदय. मी खऱ्या अर्थानं या विधेयकाला या ठिकाणी समर्थन करतो अध्यक्ष महोदय की या विधेयकामुळे महाराष्ट्रामध्ये खरं तर या विधेयकात कोणा जाती धर्माचा उल्लेख नाही, कोणा जातीला कोणा नेत्याला अंगावर घेण्याची आवश्यकता नाहीये. आज मला आश्चर्य या गोष्टी वाटतं की इतक्या रागात की जणू काही हे आपल्याच खिलाफमध्ये, म्हणजे काय तुमचं काही षडयंत्र एक आहे, तुमचं समर्थन या लवजिहादी लोकांना आहे का, अशा प्रकारची शंका यांच्या वागण्यात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अध्यक्ष महोदय. आणि म्हणून मी या विषयामध्ये जे विधेयक या ठिकाणी आणलं, खरोखर हे विधेयक यापूर्वीच यायला पाहिजे होतं, ते आज आलं. मी त्याला समर्थन करतो आणि थांबतो अध्यक्ष महोदय.